जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. जे चॅनलचं नाव आहे SY क्रिएशन. तर आजचा आपला व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर आज आपण जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे, तसं जे काही आपण बीट मार्क आणि शेक इफेक्ट यूज केलेला आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. तर चॅनलवर नवीन पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तर जरा ही नवीन घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया. तर आजचा व्हिडिओ आपण अलर्ट मोशन ॲपवरती क्रिएट केलेला आहे. तुमच्याकडे जर हा ॲप असेल तर डिस्क्रिप्शनला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन सिम्पली आपल्या अलर्ट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. नंतर आपलं जे काही डाटा कनेक्शन असेल ते बंद करून घ्यायचं आहे. आता आपल्याला पुढच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर तुम्ही जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट डाउनलोड केलेले आहेत, अशा प्रकारे आपल्याला ते बघू दिसायला मिळतील. आता आपल्याला सिम्पली बीट मार्कवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथे बीट मार्क ओपन होऊन जाईल. इथं आपल्याला सॉन्ग आणि ग्रुप अशा प्रकारे बघायला मिळेल. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला आल्यानंतर प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपण जे काय 4 सेकंडची एक स्पेशल क्लिप दिलेली आहे, अशा प्रकारे आपल्याला ते ॲड करून घ्यायचं आहे. ती ऑटोमॅटिकली अशा प्रकारे सेट होऊन जाईल. आता जो काही आपला ग्रुप 1 नावाची लेअर आहे, त्याच्या समोर लॉंग प्रेस करून आपल्याला सगळ्यात वरती ही लेअर घेऊन यायची, म्हणजे आपला जो काही लोगो असेल तो इथं वरती येऊन जाईल. तुम्ही सिम्पली ग्रुपला क्लिक करून एडिटला करून अशा प्रकारे तुमचा लोगो इथे अशा प्रकारे ॲड करून हाय क्रिएट करू शकता. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, ॲरोवरती क्लिक करायचं आहे. आपला जो काही 4.09चा बीट आहे, इथं येऊन सिम्पली आपल्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून मीडियावरती आल्यानंतर आपली जे काही मटेरियलची फाईल अशा प्रकारे आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. इथं बाप्पाच्या मॉडेल इमेजेस घेतलेले आहेत, तुला अशा प्रकारचे मटेरियलमध्ये बघायला मिळतील. आता आपल्याला सगळ्यात पहिला कोणतंही एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे. नंतर 3 डॉटला क्लिक करून फिल टू कंपोजिशन एरियाला आपल्याला अशा प्रकारे क्लिक करायचं आहे, म्हणजे हे इमेज आपल्याला फुल स्क्रीन झालेलं दिसून येईल. आता आपल्याला सिम्पली ॲरोवरती क्लिक करायचं आहे. पुढच्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला ऑप्शन क्लिक करून अशा प्रकारे इथं यायची लेंथ इथपर्यंत कट करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला पुढच्या बीटला येऊन आपलं पुढचं इमेज पुन्हा प्लस क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे. नंतर ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करून त्याच्या प्रकारे फुल स्क्रीन करून याची लेंथ आपल्याला पुढच्या बीटपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर आपण सगळे इमेजेस ॲड करून घेऊया, तोपर्यंत आपण व्हिडिओ आपण स्किप करूया. तर इथं आपण सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं, सिम्पली तुम्ही बॅक यायचं आहे आणि आपल्याला शेक इफेक्ट साईड इथं ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला अशा प्रकारे 2 लेअर बघायला मिळतील. आता आपल्याला सगळ्यात पहिली जी काही आपली लेअर आहे, ज्यावरती क्लिक करून सिम्पली इफेक्टला जायचं आहे आणि 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर तुम्ही बॅक यायचं आहे, आपल्या मेन प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. तर आपण जे काही बाप्पाचं पहिले इमेज ॲड केलेलं आहे, त्या पहिल्या इमेजला सिम्पली आपल्याला अशा प्रकारे इमेजला क्लिक करून इफेक्टला जाऊन अशा प्रकारे तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला जे काही आपलं पुढचं इमेज असेल ते पुढचं इमेज सोडून त्याच्या पुढचे इमेज आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला एखाद्या एक इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा एक गॅप देऊन पुढे पेस्ट करायचा आहे. असं आपल्याला आपले जेवढे काही इमेजेस आहेत ते प्रत्येक इमेजला आपल्याला एखादा एक इफेक्ट हा पेस्ट करून घ्यायचा आहे. आपण इथे स्पेशलसाठी 2 इफेक्ट घेणार आहे, त्यामुळे आपल्याला ते एखादा एक हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा, तर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, सिम्पली तुम्ही बॅक यायचं आहे आणि आपला जो काही शेक इफेक्टचा सेट आहे त्याच्यावरती सिम्पली क्लिक करून ओपन करून घ्यायच्यानंतर आपली जी काही 2 नंबरची लेअर आहे, तो सिम्पली त्याला क्लिक करून आपल्याला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि पुन्हा तुम्ही बॅक यायचं आहे, मेन प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. तर पुन्हा आपल्याला 4.09च्या बीट आल्यानंतर आपण जे काही आपलं पहिले इमेज आहे त्याला हा इफेक्ट मगाशी पेस्ट केलेला आहे. आता आपल्याला ते इमेज सोडून जे काही पुढचं इमेज आहे त्याला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपण मगाशी जे काही एखाद्या एक इमेजला इफेक्ट पेस्ट करून जे इमेज राहिलेले आहेत त्या राहिलेला आपल्याला सगळ्या इमेजला हा इफेक्ट एक करून पेस्ट करून घ्यायचा आहे. तर आपण ते इफेक्ट एक करून पेस्ट करून घेऊया. व्हिडिओ लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करून समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा. तर आपण अशा प्रकारे इथं सगळे इफेक्ट जे काही आहेत ते इथं पेस्ट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला सगळ्यात नेक्स्ट स्टेप जे काही आपली लास्ट स्टेप असणार ते काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला सुरुवातीला येऊन आपल्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला 4.09च्या बीटला यायचं आहे. तर आपलं जे काही स्पेशल PNG आपल्याला खाली अशा प्रकारे त्याची लेअर बघायला मिळणार आहे, त्या लेअर समोर लॉंग प्रेस करून आपल्याला अशा प्रकारे सगळ्यात वरती ही लेअर घेऊन यायचं. म्हणजे आपले जे कोणते काही इमेजेस आहेत ते बॅकग्राऊंडला आणि आपली जी काही PNGची लेअर आहे सगळ्यात पुढे येऊन आपल्याला अशा प्रकारे इथं दिसून येईल. तर आजचा आपला व्हिडिओ क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला सेव्ह करायचं आहे. सिम्पली आपल्याला ॲरोच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली एक्सपोर्टला क्लिक करायचं आहे, म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये गाजरी सेव्ह होऊन जाईल. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, मला इंस्टावरती फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची ग्रुपही जॉईन करून घ्या. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.